नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या हळदीच्या पिकामध्ये सध्या कशा प्रकारे आपली हळद निघाली पाहू शकता। 1 जूनची लागवड आहे। इकडली या साईडची निघायची राहिली, 2 दिवसाचा फरक आहे या हळदीचा। आणि ही हळद समजा 1 जूनला लागवड केली आणि 2-3 जूनला गेलेली। तर पाहू आपण हळद कशी। तर आपण आपल्या शेतामध्ये हळद 1 जूनला लागवड केली होती। पाहू शकता 15 ते 20 दिवस झाले जवळपास। आज हळद 21 दिवसाला पूर्ण निघत असते। तर अशा प्रकारे हळद निघालेली। तहसीलदार कोंब निघाले पाहू शकता। एक पान निघालेलं आहे सध्या। कृष्णा सेलम जातीचे बेन वापरलेला आपण वाण। नंबर 1 व्हरायटी आहे मित्रांनो, शेतकरी मित्रांनो। यावेळेस पाऊस अभावी आपण विहिरीच्या पाण्यावरच आपण हळद टाकलेली आहे। कारण आपल्याकडे पाणी उपलब्ध असल्यामुळे आपण आपल्या शेतामध्ये हळद 1 जूनला लागवड केली होती आणि अद्यापही सध्या पाऊस नाही। जून महिना संपत आलेला आहे तरीही पाऊस नाही। तर इथून पुढे हळद पाणी तर लागतेच आणि मोठ्या प्रमाणात ऊन पडते, त्याच्यामुळे पानावर याचा फरक पडतो। पानं करपल्यासारखी होतात उन्हामुळं। त्यामुळे आपलं हळदीला आपण 24 तास पाणी देत असतो। सध्या ही ठिबक चालूच आहे, पूर्ण हळद बेड ओलाच आहे। त्यामुळे हळद लवकर निघाली, नाहीतर पाणी जर नसतं तर हळद निघायला सुद्धा वेळ लागला असता।